नमस्कार, मी आशिष जाधव हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे। केंद्र सरकारकडून देशव्यापी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाणार नाहीये, तर आर्थिक मदतीचं पॅकेज देण्यावरती केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे। 3 राज्यांच्या, खास करून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी भाजपला ऐनवेळी फटका दिला। त्याचा मोठा खामियाजा किंवा नुकसान हे भाजपला सोसावं लागलंय आणि म्हणूनच आगामी लोकसभा निवडणुकीत असं काही होऊ नये, त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार आहे। देशव्यापी कर्जमाफी देण्यावरती विचार होत होता, पण आता तो विचार मागे पडलाय अशी माहिती मिळते आहे। आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, ती उद्यावरती पुढे ढकलली आहे आणि त्या बैठकीमध्ये एक विशेष पॅकेज शेतकऱ्यांना द्यायचं, ज्यातून शेतकऱ्यांना बिना हमीचं, बिना व्याजाचं कर्ज दिलं जाईल, मुद्दलीचंच तेवढं कर्ज दिलं जाईल। त्याचबरोबर जे पीक विमाधारक आहेत त्यांना जे विम्याचे हप्ते आहेत ते सुद्धा माफ करण्यावरती विचार होतोय। त्याचबरोबर बँकेत रोखीनं मदत द्यायची असा एक प्रस्ताव आहे। वेगवेगळ्या प्रस्तावांवर सध्या चर्चा होते आहे आणि म्हणूनच उद्या जी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यामध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण सुद्धा त्यावरती चर्चा करणार आहोत, कारण एक तर महाराष्ट्रामध्ये जो कोरडवाहू पट्टा आहे, मराठवाडा आणि विदर्भ, आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, अशा 151 तालुक्यांमध्ये, त्याचबरोबर आणखी काही सर्कल म्हणजे ज्याला आपण मंडळ म्हणतो, त्यामध्ये दुष्काळाची झळ सोसावी लागते आहे। मागचा खरीपाचा हंगाम अनेक ठिकाणी गेला, रब्बीचा तर हंगाम होऊच शकला नाही। अशा वेळी तिथला सुद्धा जो शेतकरी आहे, दुष्काळग्रस्त शेतकरी, त्याला सुद्धा मदतीची आस आहे। राज्य सरकारने काही मदत केलेली आहे, पण आता जर का केंद्र सरकार त्यांनाही काही मदत करत असेल तर त्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं आहे। आपल्यासोबत आज चर्चेला मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत नागपूरहून डॉक्टर शरद निंबाळकर आहेत, आपल्यासोबत नांदेडहून एक शेतकरी आहेत, प्रयोगशील शेतकरी आहेत, रामराव कदम, आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरीच्या प्रवक्त्या पूजा मोरे आहेत, तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आहेत। याशिवाय पुण्याहून आपल्यासोबत युवक काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। मी सुरुवातीला पूजा मोरे यांच्याकडे जातो। पूजा मोरे, एकूणच शेतकरी वर्ग मोदी सरकारवर किंवा सत्ताधारी भाजप पक्षावरती नाराज आहे अशी चर्चा आहे। वारंवार तसा प्रत्यय हा ठिकठिकाणी जर का प्रतिक्रिया ऐकल्या तर येतोय। म्हणजे राज्यानं एवढी मोठी कर्जमाफी केली, त्याचा किती फायदा आज शेतकऱ्यांना झाला किंवा सत्ताधारी पक्षाला झाला, तर तो सुद्धा एक वादाचा मुद्दा आहे। तुम्ही स्वतः शेतकरी आहात, स्वाभिमानीच्या प्रवक्त्या आहात, तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांना, राजकारण आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया, पण शेतकऱ्याला खरंच मदतीचा भरीव हात देणं गरजेचं आहे? खरंच सर, शेतकऱ्याला भरीव हात देणं खूप गरजेचं आहे। मोदी सरकारवर आणि फडणवीस सरकारवर शेतकरी नाराज आहे ही फक्त चर्चा नसून हे सर वास्तव्य आहे। खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे जर आकडे घेतले तर ते दिवसेंदिवस वाढत चाललेत। दुसरीकडे अशा घटना होत आहेत की शेतकरी स्वतःचं सरण रचून त्या सरणामध्ये उडी घेऊन आत्महत्या करतोय, तर तिसरीकडे कांद्याचं सरण रचून त्याच्यावर सुद्धा शेतकरी आमच्या आत्महत्या करताना दिसतोय। ह्या सरकारच्या काळामध्ये थोडा बदल आत्महत्यांमध्ये असा झाला, पूर्वी शेतकरी राजा आत्महत्या करत होता, परंतु आता शेतकऱ्यांची तरणी बाण पोरग आणि शेतकऱ्यांची तरणी बाण पोरी सुद्धा आत्महत्या करायला लागलेली आहे। खऱ्या अर्थाने ही परिस्थिती खूप विदारक आहे। धुळ्यातील एका शेतकऱ्याची उदाहरण आहे की ज्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरण्यासाठी 500च्या वरती रुपये खर्च केले आणि त्याच्या खात्यावर फक्त 309 रुपयाची कर्जमाफी झाली। याच सरकारने 34,2200 कोटी रुपयाची कर्जमाफी करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मदत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आम्हाला दिसत नाही। शेतकरी वर्ग प्रचंड या सरकारवर नाराज आहे आणि ह्या सरकारच्या विरोधात बंड केल्याशिवाय शेतकरी राहणार नाही अशी परिस्थिती संबंध महाराष्ट्रावर उभे राहिलेली आम्हाला दिसते। ठीक आहे। आपल्यासोबत डॉक्टर शरद निंबाळकर सुद्धा आहेत। डॉक्टर शरद निंबाळकर, शेतकरी वर्गाला जितकी म्हणून मदत द्याल तितकी कमी आहे की काय, असा प्रश्न हा शहरी वर्गाला पडतोय। अनेकदा असं उपहासानं म्हणावं लागतं किंवा ऐकण्यात येतं तसं, किंवा लोक म्हणतात की अरे शेतकऱ्यांची कर्ज ही काय माफ करायलाच दिली जातात का, मग शहरी भागातल्या मतदारांनी काय करावं?
शेतकरी राजा जर का मतदार असेल आणि त्याला खुश करण्यासाठी केंद्र सरकार सुद्धा आता विशेष पॅकेज देत असेल तर अशी किती पॅकेजेस शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहेत असं उपहासानं बोललं जातं. त्यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे? नाही, हा समज मुळातच अत्यंत चुकीचा समज आहे. कारण या संपूर्ण व्यवस्थेमध्ये शेतकरी हा जो या संदर्भात सर्वांचा उदर भरणारा आहे, अन्नदाता आहे, तो स्वतः राबून आणि शेतामध्ये मरून आज तुमच्या सगळ्यांच्या संदर्भातले म्हणजे अन्नधान्याची विपुलता करणारा हा शेतकरी आहे. परंतु व्यवस्थेने मात्र त्याच्या मालांना भाव न देण्याचं धोरण स्वीकारल्यामुळे या देशामध्ये सगळ्यात उपेक्षित असा जो खरा अन्नदाता आहे तो उपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे त्याला थोडीशी जर अडचणीच्या वेळा जर आपण मदत करत असेल तर या संदर्भामध्ये तो एक तर ती भीक नाही, ते सामाजिक खऱ्या अर्थानं बंधनकारक आहे. कारण की त्याला जगवणं हे आवश्यक आहे. कारण व्यवस्था ही त्याला त्याच्या शेतमालाला भाव न देण्याची व्यवस्था निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीमध्ये त्याला वास्तविक त्याला 54,000 कोटी तुमच्याकडून घेणे आहे, त्याच्यापेक्षा जास्त मोठा आकडा आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला अशा कोणत्याही प्रकारच्या संदर्भामध्ये हिणवू नये. कारण कर्जमाफी ही जी आहे ही कर्जमाफी नाही, वास्तविककडे तुम्हाला त्यांनी केलेली मदत ही काही स्वरूपात परत करायची आहे. तो जर जगला तर ते जगेल ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आता कुठली कर्जमाफी असेल किंवा कर्जमुक्ती असेल हे जेव्हा आपण करतो ते व्यवस्थेचा वास्तविकपणे हा व्यवस्थेचा विरोधाभास आहे. म्हणजे ज्या एका 4,000 तुमचं मूल्यवर्धन 60,000 होते, त्याचा मात्र तो 4,000चा भाव ज्याला मिळतो तो भाव वास्तविकपणे त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्याला शेतीमध्ये करावा लागतो. ही व्यवस्था आहे. आणि दुष्काळ आहे, ही इंडस्ट्री पावसाखालची इंडस्ट्री आहे, आकाशाखालची इंडस्ट्री आहे. गारपीट होते, पाणी जास्त येतो, पाणी सुका पडतं आणि या परिस्थितीमध्ये तो या देशाला अन्नधान्य पुरवतो स्वतः उपाशी राहून. खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजींनी फार चांगलं म्हटलेलं आहे की तू सर्वांना अन्न वस्त्र पात्राशी देशी पण स्वतः कष्टभोगीशी. भूषण तुझे ग्रामनाथा कष्ट करून महाल बांधीशी पण तुझशी नाही झोपडी साधी. स्वातंत्र्यासाठी उडी घ्यायची आणि मजा भोगती इतरची, ही अशी व्यवस्था आहे. म्हणून या संदर्भामध्ये कर्जमाफी त्याच्यावर उपकार नाही, देश वास्तवपणे तो देशावर उपकार करतोय, जगवतोय. त्याच्यामुळे हे शहरी लोकांचं म्हणणं आहे खोटं आहे. किती देताय तुम्ही कर्जमाफी? 71,000 कोटीची कर्जमाफी मागच्या वेळेला दिली, किती मिळाली विदर्भाला आणि शेतकऱ्याला? वास्तविक आजही तुम्ही जे 2900 कोटी जे देण्याचं प्रावधान केलेलं आहे त्याच्यामध्ये किती मिळणार? म्हणजे तुकड्या तुकड्यांनी आपण त्याला देतो आहे, ना त्याचं पोट भरत ना तो उपाशी राहत. अशी परिस्थिती अर्धन्मिलित झालेला आहे, मरणासन्न आलेला आहे. त्याला वाचवणं हे देशभक्ती आहे, देशाचं कार्य आहे. आणि शहरी लोकांनी हा विचार केला पाहिजे की उद्या जर अन्नधान्य पिकलं नाही, शेतमाल पिकला नाही, भाजीपाला पिकला नाही, हे काय करतील, कसे जगतील? जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते उत्पादन करणार शेतकरी आहे. म्हणून त्याला कोणी मदत करत नाही असं नाही आहे, त्याला वास्तविक तो लोकांना मदत करतोय. त्याचं देणं राष्ट्रावर आहे, राष्ट्राचं देणं त्याच्यावर नाही. ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. ठीक आहे. आपल्यासोबत रामराव कदम आहेत, प्रयोगशील शेतकरी आहेत. रामराव कदम, महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारनं 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्याच योगी सरकारनं 36,000 कोटींची कर्जमाफी दिली. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सरकार येताच 10 दिवसाच्या आत काँग्रेसनं सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आणि कालच राहुल गांधींनी ओडिशामध्ये जाहीर केलं की आम्ही सत्तेवर आलो तर 10 दिवसाच्या आतच कर्जमाफी देऊ. शेतकऱ्यांना प्रत्येक राज्यामध्ये कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं जात आहे, कर्जमाफी दिली जाते. महाराष्ट्रामध्ये आज 2.5 वर्ष झाले कर्जमाफी होऊन, तरी सुद्धा शेतकरी सुखी का नाही? त्याला कर्जमाफीचा लाभ होतोय पण तो दिसत का नाही? हा बोला. आवाज येत नाही. बोला बोला. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ का दिसत नाही? एवढी कर्जमाफी दिली तरी शेतकरी सुखी का नाही? वास्तविक पाहता शेतकरी कर्जमाफी काही
नाही. आता गावोगाव DDR ऑफिस कडून लागतात कर्जमाफीच्या, पण वास्तविक पाहता 1% सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही. आणि 1.5 लाखाच्या वर जर जे शेतकरी भरायला बँकेत जातात त्यावेळेस बँकवाले म्हणतात की आमच्या खात्याकडे रक्कम आलेली नाही, त्यामुळं ते बँकवाले सुद्धा भरून घ्यायला तयार नाही. आणि अशा प्रकारे शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचितच राहिलेला आहे. फार मोजक्या लोकांना गाव परत 5-6 असे 10 जास्तीत जास्त त्या लोकांना कर्जमाफी मिळाली. पण बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा हे काही लाभ झालेला नाही. आणि शेतकरी राबून कष्ट करून या उभ्या जगाला जगवीत असताना उन्हात उन्हाची पावसात पावसाची पर्वा न करता शेतीमध्ये राब करून या देशाला जगवीत असताना त्या शेतकऱ्यांच्या मालाला सुद्धा भाव मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जगाला पोषणाऱ्या पोशिंद्याची बिकट परिस्थिती झालेली आहे. आणि त्यामुळं कर्जमाफी ही शेतकऱ्यापर्यंत मिळालेलीच नाही. ठीक आहे, आपल्यासोबत राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सुद्धा आहेत. सदाभाऊ खोत, आता देशव्यापी कर्जमाफी देण्याचा विचार हा बाजूला पडलेला आहे. केंद्र सरकार उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज देऊ पाहत आहे, ज्यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचं व्याज माफ करण्यावरती विचार होतोय. पीक विमा घेणारे जे शेतकरी आहेत त्यांचा विमा हप्ता माफ करता येईल का ते बघताय. म्हणजेच बिनव्याजी आणि विना हमीचं कर्ज वितरण कसं होईल, थेट त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये कसे पैसे जातील याचा विचार होतोय. त्या दृष्टीने एक विशेष पॅकेज जाहीर करणार आहे अशी बातमी आहे. तुम्ही कसं बघता? राज्य सरकारनं 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी दिली, त्याचा फायदा दिसला नाही. निदान सरकारला तरी त्याचा फायदा झाला का? आणि आता जे नवीन निवडणुकीच्या तोंडावरती विशेष पॅकेज जाहीर होणार त्याचा फायदा होईल का शेतकऱ्यांना? एक आपल्या लक्षात अशी जे येईल की जे काही राज्य सरकारने कर्जमाफी केली त्याच्या गावामध्ये अनेक लोक आहेत की त्या लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि त्या ठिकाणी 1-1.5 लाखाच्या आतल्या जे कर्ज आहे ते थकीत होतं, त्याचा लाभ निश्चितपणाने शेतकऱ्याला मिळालेला आहे. गावागावामध्ये असे शेतकरी नाही असं नाही. मग हा पैसा गेला कुठं? मग अनेक तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याकडे बघितलं तरी 2-3 हजार कोटी रुपये कर्जमाफी देत आहे. त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला आलं, खाती नील झाली, काही तडजोड होत आहे. म्हणजे आपण जर निगेटिव्ह अँगलनं सगळं बघायला गेलो तर मग काहीच झालंय असं आपल्याला दिसणार नाही. दुसऱ्या बाजूला दुष्काळाच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्हावाईज बैठका घेतल्या, दौरे केले, मंत्री गेले, त्यांना तालुके वाटून दिले. आता आपण चारा छावणी किंवा इतर काही राज्यासंबंधाच्या गोष्टी करायला लागत नाही. त्या निश्चितपणानं सरकार गांभीर्यानं त्या ठिकाणी करत आहे. शेवटी कोणतंही सरकार असलं तर ते शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच काम करत असतं. कारण शेवटी शेतकरी हा आमच्या देशाचा कणा आहे आणि त्याच्या दृष्टीनं काय करता येईल त्या पद्धतीनं वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला सहकार्य केलं जातं. परंतु आसमानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्याला लागोपाठ वर्षानुवर्ष येत राहिली आणि त्याला ज्या पद्धतीनं पायाभूत सुविधा दिला पाहिजे होत्या, गुंतवणूक शेतीमध्ये यापूर्वी झाली पाहिजे होती, ती कोणत्याही प्रकारची झाली नाही. मार्केटिंग व्यवस्था उभा राहिली नाही. माणसामध्ये कॅन्सर काय एकाच दिवशी घर राहत नसतो, तो अनेक दिवस राहतो आणि तो ज्या दिवशी बाहेर येतो त्या दिवशी त्याचा पूर्ण तो शेवट करत असतो. तसं हा आजार शेतकऱ्याचा हा काही 1-2 सरकारच्या काळात झालेला नाही. हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून झालेला आजार आहे. आणि मग त्याला आता जर बरा करायचा असेल तर त्याच्यामध्ये निश्चितपणाने कालबद्ध कार्यक्रम आखून आपल्याला काम करावं लागेल आणि त्या दृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकार या ठिकाणी काम करत आहे. सदाभाऊ खोत, खरं तर दुष्काळग्रस्त भागामध्ये जालन्यामध्ये आज भाजपचं संमेलन होत आहे. सर्व भाजपचे नेते तिकडे आहेत. आपण या चर्चेच्या दरम्यानच थेट जाणार आहोत जालन्याला,
जिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करतायत, कारण दुष्काळग्रस्त भागात ते भाषण करतायत, शेतकऱ्यांसाठी काही ते वेगळं बोलतात का, शेतकऱ्यांना दिलासा देतं का, हे आपल्याला बघायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे काही राजकीय बोलतात का, कारण ज्या व्यासपीठावरून ते बोलतायत ते राजकीय व्यासपीठ आहे. थेट जाऊया जालन्याला. पण मगाशी रावसाहेबांनी विजयाच्या संदर्भातलं जे विश्लेषण केलं त्याच्यामध्ये आता रावसाहेब भर पडली आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो, नुकतीच राष्ट्रवादीने आपली परिवर्तन यात्रा का संघर्ष यात्रा, आता ते दोन पक्ष इतक्या वेगवेगळ्या यात्रा काढतात की नावही माझ्या लक्षात राहत नाही, पण जी कुठली यात्रा असेल ती रायगडावरनं सुरू केली. आणि आजच रायगड जिल्ह्याच्या कर्जत नगरपालिकेमध्ये एनसीपीची सत्ता त्या ठिकाणी आपण हरवली आणि भारतीय जनता पार्टी, सेना आणि आरपीआय ही सत्ता आजच आपण त्या ठिकाणी स्थापित केली. जहां जहां पाव संतन के तहा तहा बंटा ढार ही आता राष्ट्रवादीच्या संदर्भातली गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आणि जनतेनं त्यांच्या यात्रेला दिलेला हा प्रतिसाद आहे. पण केवळ राष्ट्रवादीला दिला असं नाहीये, काँग्रेसने देखील आता त्यांच्या यात्रेचा चौथा, पाचवा का 6वा फेज हा विदर्भातनं सुरू केला आणि गडचिरोली पासून सुरू केला. त्या गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी नगरपालिकेची आज निवडणूक झाली आणि त्याही ठिकाणी नगराध्यक्षासहित संपूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालं. यांनी कितीही आकांड तांडव केला तरी जनता कोणाच्या पाठीशी आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकीने दाखवलाय, प्रत्येक निवडणुकीने दाखवलाय. आणि आता तर या देशामध्ये एक अत्यंत महत्वाची निवडणूक येऊ घातली आहे. आज ज्यावेळी आपण जालन्यामध्ये आपली कार्यकारिणी करतोय, या कार्यकारिणीच्या माध्यमातून आपलं जे संघटन आहे, जी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. निवडणूक हे जर युद्ध असेल तर संघटन आमचं अस्त्र आहे, निवडणुकीचं उपकरण आहे. आणि या संघटनेला एक दिशा देण्याकरता आणि या संघटनेचं नेतृत्व करणारे महाराष्ट्रातले जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याकरता या जालन्याच्या भूमीमध्ये आपण आलो आहोत. ही समर्थ रामदासांची भूमी आहे, मगाशी त्याचा उल्लेख झाला. आणि समर्थ रामदास म्हणायचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तिथे अधिष्ठान हवे भगवंताचे. भारतीय जनता पक्षाच्या करता भगवंत जनता आहे आणि भारतीय जनता पक्षाकरता भगवंत ही खऱ्या अर्थानं त्याची संघटना आहे. आणि म्हणून आपल्या करता आपण हे म्हटलं पाहिजे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, तिथे अधिष्ठान हवे आहे संघटनेचे. ते संघटनेचं अधिष्ठान आज मांडण्याकरता या ठिकाणी कार्यकारिणीची सभा आपण घेतली आहे. बंधू भगिनींनो, नुकतीच संक्रांत आपण पार पाडली. आता संक्रांत कोणावर आणायची आहे याची आपल्याला कल्पना आहेच, पण संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतो. आणि उत्तरायण ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस दिवस मोठा मोठा होत जातो. आणि ज्यावेळेस दिवस मोठा मोठा होत जातो त्यावेळी सूर्य देखील अधिक काळ त्या ठिकाणी आपल्याला तळपताना दिसतो. या उत्तरायणामध्ये एकीकडे सूर्यासारखी ऊर्जा घेऊन आपल्याला हा जो नवीन दिवस आहे, हा दिवस, या दिवसाचा क्षण आणि क्षण आणि आपल्या आयुष्याचा कण आणि कण येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारत देशाकरता द्यायचा आहे. आपल्याला कल्पना आहे की ही निवडणूक भारतीय जनता पक्षाकरता नाही आहे, ही निवडणूक केवळ मोदीजींकरता नाही आहे. ही येणारी निवडणूक या भारताचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. कारण भारताला जी गती मोदीजींच्या नेतृत्वात मिळाली, आज देशातील सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था भारत आहे.
जगाचं लक्ष लागलेली अर्थव्यवस्था भारत आहे. जगाच्या पाठीवर ज्या देशाकडे विस्मयचकित होऊन जग पाहतं तो भारत आहे. आणि भारताची ही जी विजय गाथा आहे ही एका अशा टप्प्यावर पोहोचली आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये स्वामी विवेकानंदांनी जे दिग्विजयाचं स्वप्न पाहिलं होतं 21वे शतक हे भारताचं शतक असेल हे स्वामी विवेकानंद सांगायचे. त्या 21व्या शतकाचा दिग्विजय प्राप्त करून घेण्याकरता गाडी रुळावर सुसाट धावते आहे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेला दिग्विजयी भारत आपण तयार करू शकतो. आणि म्हणून ही निवडणूक केवळ 5 वर्षाची नाही आहे. ही निवडणूक एका पर्वाची निवडणूक आहे. ही निवडणूक भारताच्या भविष्याची आणि भवितव्याची निवडणूक आहे. आणि मला असं वाटतं अशा या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला एक संधी देखील मिळाली आहे. इतिहासाचं साक्षीदार होण्याची संधी ही फार कमी मिळत असते. गेल्या 2014ला आपण इतिहास स्थापित केला, त्याचे साक्षीदार आपण झालो. ज्या वेळी या देशामध्ये संक्रमणाची अवस्था असते 1977 साली या देशापुढे आव्हान उभं राहिलं. भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि त्यातनं संघर्ष उभा केला आणि या देशामध्ये परिवर्तन केलं. माननीय अटलजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये पुन्हा आम्ही परिवर्तन केलं. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आम्ही परिवर्तन केलं. आता 2019 सालची निवडणूक या 2014च्या परिवर्तनाला शिक्कामोर्तब करण्याची निवडणूक आहे. 2014 सालापासून जो विकासाचा रथ आता आपण पुढे नेतोय तो रथ योग्य दिशेला नेण्याकरता एक नवीन इतिहास रचण्याची संधी आपल्याला मिळते आहे. हे खरं आहे. आपल्या विरुद्ध अनेक पक्ष एकत्रित होत आहेत. आपल्या विरुद्ध जे एकमेकाचं तोंड पाहत नाही असे पक्ष एकत्रित होत आहेत. या पक्षाला नीती नाही आहे, नियम नाही आहे, धोरण नाही आहे. या सगळ्या पक्षाचं एकच धोरण आहे ते म्हणजे मोदीजी हटाव. आणि हे धोरण कशा करताय या सगळ्या पक्षांना एकाच व्यक्तीची भीती वाटते की हा व्यक्ती जर पुन्हा निवडून आला 5 वर्षात आमचं अस्तित्व अर्ध केलं, पुढच्या 5 वर्षात आमचं अस्तित्व उरणार नाही. आणि म्हणून हे नीती नियम धोरण म्हणून एकत्रित आले नाहीत. हे सगळे मोदीजींच्या भीतीपोटी या ठिकाणी एकत्रित आले आहेत. देशाचा विकास यांचं ध्येय नाही आहे. भारताला महासत्ता बनवणं ध्येय नाही आहे. भारताला विकसित भारत बनवणं ध्येय नाही आहे. भारताच्या गरिबापर्यंत त्या ठिकाणी विकास पोचावा हे यांचं ध्येय नाही आहे. भारतामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं हे यांचं ध्येय नाही आहे. यांचे 2च ध्येय आहेत. एक मोदी हटाव आणि दुसरं ध्येय मला खुर्ची कशी मिळेल. माझा हा सवाल आहे. मी हे जेवढे 30-34 पक्ष खिचडी त्या ठिकाणी बंगालमध्ये ममताजींच्या नेतृत्वात एकत्रित आली होती यांना मी एवढीच विनंती करू इच्छितो तुमचा नेता कोण आहे हे तरी एकदा ठरवून दाखवा. अरे निवडणुकीच्या आधी तुम्ही नेता ठरवू शकत नाही, निवडणुकीनंतर तर सत्तेचे लचके तोडण्याकरता तुम्ही कुठल्या स्तराला जाल. पण काळजी करू नका, यांना कोणालाही सत्तेच्या चाव्या मिळणार नाहीत. हे सगळे आपापल्या राज्याचे नेते आहेत. राज्याच्या पलीकडे यांना कोणी ओळखतही नाही, मानतही नाही. आपले अमितजी म्हणतात हे खरं आहे. अमितजींनी एक दिवस प्रश्न विचारला, म्हणाले हे महागठबंधन तयार झालं, या महागठबंधनचे नेते देवे गौडा हे जर या ठिकाणी जालन्याला सभा घेण्याकरता आले तर किती लोक त्यांच्या सभेला जातील. शरद पवार हे जर मणिपूरला सभा घ्यायला गेले तर किती लोक त्यांच्या सभेला जातील. त्या ठिकाणी अखिलेश यादव हे जर मद्रास चेन्नईला सभा घ्यायला गेले तर कोण त्यांची सभा ऐकायला जाईल. ते काय बोलतात आपल्याला समजत नाही तर चेन्नईवाल्यांना कुठनं समजणार आहे. पण या देशामध्ये एक नेता असा आहे, आसेतू हिमाचल
दक्षिणेपासनं तर या उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासनं पश्चिमेपर्यंत कुठल्याही शहरामध्ये गेला, गावामध्ये गेला तर लाख लाख लोक ज्यांचं भाषण ऐकायला जातात असा एकमेव राष्ट्रीय नेता जर कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे हे महागठबंधन करू द्या, महाठगबंधन करू द्या, कोणताही यामध्ये परिवर्तन होणार नाही. याने कुठल्याही प्रकारे चिंतित असण्याचं कारण नाही. आज बघा, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुका लढायला लागले. आजच्या नगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी एकत्रित लढून देखील काँग्रेस राष्ट्रवादीचे दोघांचे मिळून जेवढे नगरसेवक आले त्यापेक्षा जास्त नगरसेवक एकट्या भारतीय जनता पक्षाचे आज देखील आले आहेत. आणि म्हणून आपण निवडणुका खूप लढलोय. आपण निवडणुका सत्तेकरता लढत नाही. आज तर आपण जिंकतोय, पण जेव्हा आपण जिंकत नव्हतो तेव्हा देखील आपण निवडणुका लढायचो. हार आणि जीत हा आपल्याकरता विषय नाहीये. आपण तर आता रोज जिंकतोय, भविष्यात देखील जिंकणार आहोत. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, आपण निवडणुका लढतो ते एका ध्येयाने प्रेरित होऊन. मगाशी रावसाहेबांनी सांगितलं, आपण विचाराने काम करणारे लोक आहोत, आपण देशाकरता काम करणारे लोक आहोत. आपला पक्ष हा परिवाराचा पक्ष नाही आहे. आपला पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. आपला पक्ष हा सामान्य माणसाचा पक्ष आहे. आपल्याला ही चिंता नाही आहे की माझ्यानंतर कोण. आपल्या मोदीजींना तर ती बिलकुलच नाही आहे. त्यांच्यानंतर कोण. खरं म्हणजे हा पक्ष केवळ ध्येयाकरता आणि हा देश मोठा झाला पाहिजे, या देशातला सामान्य माणूस मोठा झाला पाहिजे याकरता काम करणारा आपला पक्ष आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर गेले 50-60 वर्ष या देशामध्ये राजकारण झालं ते गरिबाच्या नावाने. गरिबी हटावचे नारे अनेक दिले गेले, गरिबी हटावचे कार्यक्रमही सांगितले गेले. गरिबी हटली नाही, गरिबापर्यंत एकही योजना पोचली नाही. मोदीजींचं सरकार पहिलं सरकार आहे की ज्या सरकारनं गरिबांकरता योजना तयार केल्या आणि त्या गरिबांपर्यंत पोचवल्या. दलालांचं दिल्लीतलं राज्य हे संपुष्टात आणलं. दलालांचं गल्लीतलं राज्य हे संपुष्टात आणलं आणि गरिबाकरताची योजना दिल्लीवरनं थेट गरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आणि म्हणून जनधन सारखी योजना असेल तर 31 कोटी खाते हे या सरकारमध्ये निघाले. कोट्यावधी घरांमध्ये गॅस सिलेंडर पोहोचले. कोट्यावधी गरिबांना घर मिळालं. कोट्यावधी लोकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी वीज पोहोचली. कोट्यावधी तरुणांना मुद्राच्या माध्यमातून रोजगार मिळाला. कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. हे जे परिवर्तन झालं हा प्रत्येक व्यक्ती गरीब आहे आणि म्हणून गरिबाकरता काम करणारं हे सरकार आहे. आणि या देशातल्या गरिबाला आज मोदीजी हे खऱ्या अर्थानं त्यांचे तारणहार वाटतात. आणि म्हणून या देशातला गरीब असेल, या देशातला शेतकरी असेल, या देशातला तरुण असेल, हा मोदीजींच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभा आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मगाशी सांगितलं हे खरं आहे. या सरकारनं शेतकऱ्यांकरता जे निर्णय घेतले या आधीच्या सरकारनं असे निर्णय कधी घेतले नव्हते. स्वामीनाथन ज्या दिवशी आमचं सरकार आलं त्या दिवशीपासून स्वामीनाथनचा घोषा यांनी लावला. 2006 साली स्वामीनाथन यांचा रिपोर्ट आला. या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे हमी भाव द्यायचे हे सांगितलं. 50% नफा पकडून हमी भाव देण्याच्या संदर्भातलं सूत्र त्यांनी दिलं. माझा सवाल आहे, 2006 पासून 2014 पर्यंत सरकार कोणाचं होतं? 2006 पासून 2014 पर्यंत या देशाचे कृषी मंत्री कोण होते? या देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब होते. या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते. पण या 2006 ते 2014 पर्यंत या रिपोर्टवर ते बसून राहिले.
या रिपोर्टवर कुठलाही निर्णय त्यांनी केला नाही. आणि मोदीजींनी या ठिकाणी हा निर्णय केल्यानंतर त्या निर्णयावर शंका उचलण्याचं काम या लोकांनी सुरू केलं. बंधू भगिनींनो, तुम्ही आणि मी जर सांगितलं असतं तर यांना खोटं वाटलं असतं, पण स्वतः स्वामीनाथन यांनी पेपरमध्ये लेख लिहिला आणि सांगितलं मी दिलेल्या रिपोर्टवर युपीएचं सरकार पालथी मारून बसलं, एक कागदही त्यातला वर येऊ दिला नाही. माझ्या रिपोर्टवर जर कोणी कारवाई केली असेल तर ती नरेंद्र मोदींच्या सरकारने केली. मी नाही म्हटलं, रावसाहेबांनी नाही म्हटलं, स्वतः स्वामीनाथन यांनी म्हटलं. ज्या दिवशी स्वामीनाथन यांनी लेख लिहिला त्या दिवशीपासनं यांच्या तोंडाला लकवाच मारला. आता स्वामीनाथनचं नावच घेत नाही, आता स्वामीनाथन बद्दल हे बोलतच नाही. बंधू भगिनींनो, केवळ स्वामीनाथन आयोग आम्ही लागू केला इथपर्यंत मर्यादित नाहीये. या महाराष्ट्रामध्ये आणि ही स्थिती देशाची देखील आहे. 15 वर्षाच्या यांच्या काळामध्ये हमी भावाची खरेदी किती झाली होती? 15 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने हमी भावाची खरेदी केली 450 कोटी रुपयाची 15 वर्षात. आणि आपल्या सरकारनं 3.5 वर्षामध्ये हमी भावाची खरेदी केली 8,500 कोटी रुपयाची. 450 कोटी आणि 8,500 कोटी या ठिकाणी. तरी देखील आमच्या पाशा पटेलांनी सांगितले गोष्ट खरी आहे. पाशा पटेलजी यांनी स्वतः अत्यंत प्रयत्न केले आणि मोदीजींनी त्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला. आणि तो प्रतिसाद दिल्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये कापसाचा सोयाबीनचा भाव असा राहिला की त्याची खरेदी आम्हाला करावी लागली नाही. तरी देखील 8,500 कोटी रुपयाची खरेदी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारे हे सरकार आहे. आज या ठिकाणी मोदीजींनी जो पीक विम्याची योजना आणली, काही लोक म्हणतात ही पीक विम्याची योजना म्हणजे कुठेतरी बदमाशी आहे, हा फ्रॉड आहे. मी त्यांना खुलं आव्हान देतो, खुलं आव्हान. अरे या मंचावर आणि चर्चा करा. तुमच्या काळात देखील पीक विम्याची योजना होती. तुमच्या काळातल्या पीक विम्याच्या योजनेमध्ये किती पैसे मिळायचे? एकूण 15 वर्षामध्ये मागच्या सरकारच्या पीक विम्याच्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 1600 कोटी रुपये मिळाले, 1600 कोटी. आणि मोदीजींच्या केवळ 3 वर्षाच्या पीक विम्याच्या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी भरले 1600 कोटी आणि शेतकऱ्यांना मिळाले 12,000 कोटी रुपये. तुमची 1600 कोटीची योजना आणि शेतकऱ्याकडनं या ठिकाणी 1600 कोटी रुपये घेऊन 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम हे या सरकारनं या ठिकाणी केलं. खोटं बोल पण रेटून बोल. या ठिकाणी विम्याची योजना आहे. विम्यामध्ये आपण रिस्क विकत घेतो, जी काही जोखीम आहे ती विकत घेतो. मला विचारायचं आहे, आपल्यापैकी प्रत्येक जण स्कूटर घेतो, मोटरसायकल घेतो, कार घेतो, त्याचा आपण विमा काढतो. आपल्यापैकी किती लोकांना विमा मिळतो? अपघात झाला नाही तर विमा मिळत नाही. मग याचा अर्थ काय? तुम्ही स्कूटर, मोटरसायकल किंवा मोटरचा विमा हा कंपनीच्या नफ्याकरता काढला असा याचा अर्थ होऊ शकतो का? अनेक लोक LIC ची पॉलिसी काढतात. LIC ची पॉलिसी काढल्यानंतर मृत्युमुखी पडलं किंवा अपघात झाला तर पैसा मिळतो, पण तुम्ही मेलाच नाहीत आणि पॉलिसी जर तुमची संपली तर याचा अर्थ तुम्ही कंपनीला फायदा देण्याकरता पॉलिसी काढली असा याचा अर्थ होतो का? आणि म्हणून खोटा बोल पण रेटून बोल. ज्या ज्या योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आहेत, मोदी सरकारने काढलेल्या योजना आहेत, त्या प्रत्येक योजनेमध्ये लोकांना दिग्भ्रमित करण्याचं काम हे सरकार करत आहे. आज प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 2014 सालापर्यंत एकूण ड्रिप इरिगेशन आणि मायक्रो इरिगेशन हे 4 लाख हेक्टरवर होतं. केवळ 4 वर्षामध्ये ते 12 लाख हेक्टरवर गेलाय. म्हणजे तुम्ही जेवढं काम तुमच्या हयातीत केलं त्याच्या दुप्पट काम हे केवळ 4 वर्षामध्ये माननीय मोदीजींच्या या ठिकाणी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतनं आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो,
मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे. मग अशी सतीशजी म्हणाले खरंय, काय झालंय ते पोचवण्याचा प्रयत्न करा. आता दिवस कमी आहेत, करण्यासारख्या अनेक गोष्टी असतील, निवडून आल्यानंतर पुन्हा करू, पण आता सल्ले देत बसू नका. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा हा एक प्रॉब्लेम आहे. काय झालंय हे सांगायच्या ऐवजी काय झालं नाही हे सांगण्यात आम्ही मोठी धन्यता मानतो. 10 गोष्टीपैकी 8 गोष्टी झाल्या, त्या पोचवायच्या ऐवजी ज्या 2 झाल्या नाहीत त्याचाच आपण बोलबाला करतो. त्या जरूर सांगा, आम्हाला येऊन सांगा. आपल्या पुढच्या टर्म मध्ये त्या गोष्टी देखील होतील. अरे या नालायकांनी इतके खड्डे खोदून ठेवले आहेत, एक एक खड्डा बुजवता आपल्याला थोडासा वेळ निश्चित लागणार आहे. 60 वर्षाचे खड्डे हे 5 वर्षात बुजवता येत नाही, पण 5 वर्षामध्ये खड्डे बुजवण्याची सुरुवात झाली आहे. अनेक खड्डे बुजवलेले आहेत, उरलेले खड्डे पुढे देखील बुजवू. पण जे झालंय ते कार्यकर्त्यांनी आता घरोघरी जाऊन सांगण्याची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं आपण जर हे या ठिकाणी सांगितलं नाही तर ते लोकांना पोचणार नाही. आज आपली जी शेतकरी सन्मान योजना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण सुरू केली, या योजनेमध्ये 50 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा आपण दिलाय. आणि गेल्या योजनेसारखा फ्रॉड नाहीये. मागच्या योजनेचं मी आजही दाव्यानं सांगतो आणि मी काँग्रेस राष्ट्रवादीला आव्हान देखील करतो. 2008 साली तुम्ही 6000 कोटीची कर्जमाफी केली. या कर्जमाफीमध्ये कुठल्या शेतकऱ्याला माफी मिळाली त्याची यादी मला द्या. ती यादी सरकारच्या दरबारी नाही, ती यादी बँकांकडे नाही, ती यादी कोणाजवळच उपलब्ध नाही. मी डंक्याच्या चोटवर सांगतो, आम्ही ज्यांना कर्जमाफी दिली त्या प्रत्येकाची यादी आणि त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्याचा जिल्हा, त्याचा तालुका, त्याचं गाव आणि त्याचा मोहल्ला याचा पत्ता आमच्याकडे आहे. नव्हे त्यातली जवळजवळ 40 लाखाची यादी तर विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह मध्ये घालून विरोधी पक्षाच्या सगळ्या सदस्यांना देखील आम्ही दिली आहे. आणि म्हणून हे खरं, काही लोक अजूनही राहिले असतील, योजना बंद केलेली नाही. आम्ही तर या योजनेमध्ये जेवढे परिवर्तन करता येतील आणि जेवढे जास्तीत जास्त लोक समाविष्ट करता येतील त्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मी या निमित्ताने निश्चितपणे सांगतो, जे राहिले असतील त्यांनाही समाविष्ट केलं जाईल. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना बंद होणार नाही. आणि बंधू भगिनींनो, आज खरं बघितलं, मगाशी दारांनी सांगितलं, सुधीर भाऊंनी देखील सांगितलं, मध्य प्रदेशात यांनी कर्जमाफी केली. काय परिस्थिती आहे जाऊन बघा. लोकांचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न यांनी केला. आज त्या ठिकाणी लोक ज्या प्रकारे यांची ऐसी तैसी करतायत, रोज आपण टीव्हीवर त्या ठिकाणी पाहतोय. आणि म्हणून लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, हे काँग्रेसच्या बाबतीत सिद्ध झालंय. आधी लबाडासारखे आश्वासनं देतात आणि निवडून आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी कुठल्याही आश्वासन पूर्ण करत नाही. ही काँग्रेसची परिस्थिती आहे. आज या महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ आहे. आमचा संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जर आपण काम केलं नसतं तर आज मराठवाड्याची अवस्था काय असती याचा विचार देखील आपण करू शकत नाही. जलयुक्त शिवारला नाव ठेवण्याचं काम हे करतात. खरं म्हणजे जलयुक्त शिवारने सगळ्यात महत्वाचं जर काही केलं असेल तर पावसावरचं अवलंबित्व हे मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारनं कमी केलं. 2013-14 साली या महाराष्ट्रामध्ये 110% पाऊस पडला होता आणि या महाराष्ट्राची उत्पादकता होती 180 लाख मेट्रिक टन. आणि त्या दशकातली सर्वात जास्त उत्पादकता 110% पावसामध्ये 180 लाख मेट्रिक टनाची त्यांची होती. मागच्या वर्षी आमच्याकडे दुष्काळ पडला आणि केवळ 84% पाऊस पडला. म्हणजे त्याच्या आधीच्या वर्षापेक्षा जवळजवळ 26% पाऊस कमी पडला. 26% पाऊस कमी पडून देखील या महाराष्ट्राची उत्पादकता मागच्या वर्षीची 185 लाख मेट्रिक टन होती. म्हणजे 180 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त. आणि त्याच्या आदल्या वर्षी
जेव्हा 95% पाऊस पडला तेव्हा महाराष्ट्राने रेकॉर्ड केला आणि 232 लाख मेट्रिक टन उत्पादकता या महाराष्ट्राने दाखवली। जलयुक्त शिवार योजनेमुळे पावसामध्ये खंड पडला तरी प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आम्ही दिलं आणि त्यातनं शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आम्ही केला। हे खरं आहे की जर निसर्गाने पाणी दिलंच नाही तर ते जमिनीमध्ये जाणार नाही, पण कमीत कमी पाऊस आला तरी तो जमिनीत गेला पाहिजे हा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला। आणि म्हणून आज आपण बघा इतका कमी पाऊस पडून देखील टँकरची संख्या या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये नगण्य अशा प्रकारची संख्या आहे। आणि मला हा विश्वास आहे या दुष्काळाचा सामना देखील आम्ही मजबूतीनं करू। मी केंद्र सरकारचे आभार मानतो। केंद्र सरकारमध्ये आम्ही दुष्काळाचा जो प्रस्ताव पाठवला हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। हा जो प्रस्ताव आहे हा लवकरच त्या ठिकाणी मंजूर होईल आणि या देशामध्ये या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एप्रिल मे जूनच्या आधी कधी दुष्काळाची मदत मिळत नव्हती, पण केंद्र सरकारच्या माध्यमातून दुष्काळाची मदत आणि विम्याची मदत अशी दुहेरी मदत या ठिकाणी फेब्रुवारी महिना संपायच्या आत ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न हा आम्ही करणार आहोत। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार मजबूतीनं या ठिकाणी उभं राहणार आहे। बंधू भगिनींनो, मी आपल्याला एवढीच विनंती या निमित्ताने करणार आहे, योजनांच्या संदर्भातली सगळी माहिती दिली आहे, मी रिपिटेशन करणार नाहीये। या ठिकाणी खऱ्या अर्थानं राजकीय प्रस्तावाच्या वेळी पंकजाताई असतील, विनोदजी असतील, सुधीर भाऊ असतील, या ठिकाणी चंद्रकांत दादा असतील, या सगळ्यांनी आज महाराष्ट्रामध्ये देशाच्या आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून विकासाची काय काय कामं झाली ही सगळी कामं आपल्याला सांगितली आहे। आता एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, आपलं सैन्य तैनात करून लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे। आपण आज या ठिकाणी पेज प्रमुख संमेलन असेल, बूथ प्रमुखांचा संवाद असेल, क्लस्टरच्या बैठका असतील, या सगळ्या गोष्टी कशा करताय, सैन्य सज्ज करण्याकरता या सगळ्या गोष्टी आहेत। आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामधलं आपलं पेनिट्रेशन इतक्या चांगल्या प्रकारचं आहे की एकदा हे सैन्य तैनात झालं आणि आपण लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांशी आपण संवाद केला, तर खऱ्या अर्थानं आज लोकांमध्ये मोठी ऍक्सेप्टेबिलिटी आपल्याला आहे। मी युवा मोर्चाचं अभिनंदन करेन। युवा मोर्चानं सीएम चषकचा कार्यक्रम हातामध्ये घेतला। देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही एका स्पर्धेमध्ये 42 लाख स्पर्धकांचं रजिस्ट्रेशन उभ्या इतिहासामध्ये झालं नाही। जालन्याच्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती भाषण केलेलं आहे। जसं मी आधी सांगितलं की मुख्यमंत्री आज महाराष्ट्राच्या शेतीवरती, शेतकऱ्यांवरती आणि मराठवाड्यातल्या खास करून दुष्काळावरती बोलतील तसं ते बोललेले आहेत। त्यातून त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की दुष्काळाची मदत असेल, पीक विम्याची मदत असेल, ती फेब्रुवारी अखेरपर्यंत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही हे माहिती आहे की केंद्र सरकार काय निर्णय, कशा पद्धतीने निर्णय घेणार आहे आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला ती करावी लागणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री असंही म्हणाले की राज्य सरकारनं 2.5 वर्षापूर्वी जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली, लागू केली, ती शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे। त्यामुळे निवडणुकांपर्यंत ही योजना सुरू राहील असं दिसतंय। आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मुख्यमंत्री अनेक प्रश्नांवरती बोलले आहेत, अनेक गोष्टींचं त्यांनी श्रेय घेतलेलं आहे, त्यावरूनच त्यांनी विरोधकांना टीकेचं लक्ष बनवलेलं आहे। खरं काय खोटं काय यावर विचार करणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत, पण ब्रेक नंतर। ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत। तुम्ही बघताय हल्ला बोल। मी सर्व पाहुण्यांना आवाहन करतो की आपलं म्हणणं अगदी थोडक्यात मांडा, कारण बराचसा वेळ हा मुख्यमंत्र्यांच्या भाषणात गेलेला आहे, पण त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। मी त्या प्रश्नावरच सर्वांना बोलतं करणार आहे। सुरुवातीला जातो हनुमंत
पवार यांच्याकडे हनुमंत पवार, मुख्यमंत्र्यांनी असा दावा केलेला आहे की 8,500 कोटी रुपयांची हमीभावाची खरेदी त्यांनी केलेली आहे. अगदी स्वामीनाथन यांनी स्वतः टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहून माझ्या शिफारसी लागू केल्या म्हणून मोदी सरकारचं कौतुक केलंय असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. हॅलो, हा बोला हनुमंत पवार. आवाज गेला. खरं तर मुख्यमंत्र्याचं भाषण आम्ही कॉलेजच्या स्पर्धांमध्ये असताना जी स्पर्धेमध्ये भाषणं व्हायची, खोटा आवेश, खोटे मुद्दे पण अभिनय करून मांडायचे, त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे आजचं भाषण होतं. आता मी आकडेवारीकडे येतो. आणि लवकर लवकर, वेळ कमी आहे, लवकर मांडा. पक्षाच्या सांगतो, सत्ताधारी पक्षाच्या अधिवेशनामध्ये या नालायकांनी खड्डे खणून ठेवले हा शब्द वापरला. तथाकथित सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि समस्त महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो. आता या सरकारच्या भाषेत मला यांची कामगिरी सांगू द्या. या मुख्यमंत्र्यांनी आणि या राज्य सरकारनं 25 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जो नालायकपणा केला तो मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला बोलायचं नाही. 2,900 कोटी रुपये दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. ज्या जालना जिल्ह्यामधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छती ठोकून बोलत होते त्या जालना जिल्ह्यासाठी कालचा निर्णय आहे, मंत्रिमंडळानं दिलेला हा निर्णय 25 तारखेला. त्यामध्ये जालना जिल्ह्यासाठी 97 कोटी रुपयाची मदत मंजूर केली. 97 कोटी रुपये. जालना जिल्ह्यामध्ये 914 गाव आहेत. 97 कोटी रुपये 914 गावाला वाटायचे म्हणल्यानंतर एका गावाच्या वाट्याला 88 ते 89 हजार येतात. एका साध्या गावामध्ये किमान 250 ते 300 शेतकरी खातेधारक असतात. 88 89 हजार जर किमान 100 शेतकऱ्यांना वाटायचे असं ठरले तर 850 ते 900 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटवर येतात. हा नालायकपणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नाही दिसत. उस्मानाबादला किती 69 कोटी रुपये, चंद्रपूरला किती 12 कोटी रुपये आणि लातूरला किती तर 3 कोटी रुपये वाटले. लातूर जिल्ह्यासाठी दुष्काळग्रस्ताची मदत 3 कोटी रुपये. केंद्राची मदत फेब्रुवारी अखेरपर्यंत येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. केंद्राची मदत फेब्रुवारी अखेरपर्यंत येईल असं ते म्हणालेले आहेत. मागच्या 3 महिन्यापासून केंद्राची मदत येणार आहे असं आम्ही ऐकतोय. मुख्यमंत्र्यांच्या भाषेत सांगतो, लबाडाचा अवतन खाल्ल्याशिवाय खरं नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हनुमंत पवार कळलंय. पूजा मोरे, मुख्यमंत्र्यांनी जो दावा केलेला आहे की गेल्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये जेवढं सिंचन आधी वाढलं नाही हेक्टरी तेवढं प्रधानमंत्री सिंचन योजनेत वाढलेलं आहे. तुम्हाला हा दावा पटतोय? बिलकुल पटत नाही सर. ह्या सरकारने जलयुक्त शिवार सारखी योजना आणली, त्या योजनेवर 2,872 कोटी रुपये खर्च केला. परंतु ह्या योजनेचं नंतर काय झालं, ह्याचा खरंच फायदा शेतकऱ्यांना झाला का हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. या सरकारकडे हवामान खातं आहे. हवामान खातं सांगत असतं की येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती काय असणार आहे, राज्यामध्ये काय परिस्थिती असणार आहे. ही परिस्थिती लक्षात न घेता कोणत्याही उपाययोजना या सरकारने केली नाही. माझा थेट आरोप या सरकारवर आहे की त्यांनी फक्त जलयुक्त शिवार हे कार्यकर्त्यांना गुत्तेदार बनवले आणि ह्या योजने माध्यमातून त्यांनी गुत्तेदारांना पोहोचण्याचं काम केलंय. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना लाभदायी झालेली आहे. त्यांनी या ठिकाणी आव्हान सुद्धा केलेलं आहे की कुणीही मला येऊन सांगावं की पीक विमा योजनेमध्ये घोटाळा झालेला आहे. पी साईनाथन सांगतात की राफेल पेक्षा मोठा घोटाळा हा पीक विम्यामध्ये झालेला आहे. दुसरीकडे जर आपण उदाहरण घ्यायचं म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये SDFC इर्गो ही कंपनी असताना आमच्या बीड जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पण जर आकडेवारी बघितली तर 13.5 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याचे हप्ते भरले, पण मुळामध्ये फक्त 6 लाख शेतकऱ्यांना 232 कोटी रुपये वाटण्यात आले आणि ह्या कंपनीने 270 कोटी रुपयेचा मलिदा हडप करण्याचं काम केलंय. म्हणून पीक विमा हा फक्त कॉर्पोरेट कंपन्यांचं कल्याण करण्यासाठी केलेली योजना आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं भवितव्याचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. डॉक्टर शरद निंबाळकर जसं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत त्याविषयी खरं स्पष्ट सांगा. ते म्हणाले डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं की मागचं सरकार रिपोर्टवर बसून राहिलं, तुम्ही शिफारसी लागू केल्या. खरं काय खोटं काय? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या असतील तर MS स्वामीनाथन यांनी कौतुक कसं केलं? नाही त्याच्यामध्ये एकच आहे,
स्वामीनाथनच्या पत्राचा चुकीचा समज मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. कारण अजूनही त्याच्यामध्ये स्वामीनाथनचा एकच होते की 50% उत्पादन खर्चावर भाव देण्याच्या संदर्भातल्या हे जे प्रयत्न सुरू आहेत हे चांगले आहेत अशा प्रकारचं ते विधान आहे. वास्तविक आता जे जाहीर झालेलं आहे ते मात्र त्याच्या विपरीत आहे. म्हणजे A2FL याच्यावरती 50% दिलेले आहे. स्वामीनाथन आयोगामध्ये A2FL आणि C2 या रकमा धरून जर दिलं तरच त्याच्यावरती 50% हा खऱ्या म्हणजे आजही सरकारने खऱ्या अर्थानं मग ते म्हणजे अर्थमंत्री असोत आता मुख्यमंत्री असोत हे स्वामीनाथन आयोगाच्या प्रमाणे अजूनही शेतमालाचे भाव ठरवण्यात आलेले नाही. वस्तुस्थिती पुन्हा 201 खेड्यामध्ये या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भातला भाग तो 181 वर आला आणि आता 112 खेडे आणि 39 म्हणजे गंभीर स्वरूपाचे आणि 39 हे मध्यम स्वरूपाचे असे 151 वास्तविक यवतमाळ जिल्ह्यात उदाहरण घेतलं तर 15 साली 11,882 या खेड्यांना खरेदीचं अनुदान होतं. अजूनही ते मिळालेलं नाही. त्याच्यामुळे दयानंद पवार सारखा एक ऍक्टिव्हिस्ट आहे तो हे भांडण करतोय. आजही यवतमाळ जिल्हा वास्तविक मागच्या वेळेला डिसेंबरमध्ये पूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या संदर्भातली कारवाई झाल्यानंतर आता 90 तालुके फक्त त्याच्यामध्ये दुष्काळग्रस्त अशा प्रकारचा हा जो भाग आहे हा संपूर्ण म्हणजे रेटून बोलणं मुख्यमंत्र्यांसारख्या महत्वाच्या माणसाने असं बोलणं आणि याच्यामध्ये जे शब्द वापरले हे काही शोभणारे नाही आणि अवास्तव असं चित्रण केलेलं आहे. ही वस्तुस्थिती मी शेवटी रामराव कदम यांच्याकडे जातोय नांदेडला. रामराव कदम मुख्यमंत्री म्हणाले की जलयुक्त शिवार या योजनेमुळं ज्याला म्हणूया प्रोटेक्टिव्ह इरिगेशन शेतकऱ्यांना मिळालं आणि त्यामुळे दुष्काळाची झळ जेवढी बसणार होती तेवढी बसली नाही. भीषण दुष्काळ जरी असला तरी झळ बसली नाही. टँकरची संख्या कमी आहे असा दावा केलेला आहे. तुम्ही कसं बघता या दुष्काळावरचं जे चित्र मुख्यमंत्र्यांनी उभं केलं त्यावर? जलयुक्त शिवाराची जी कामं झाली आणि मातीचे बांध बांधले गेले आणि ते वाहून गेले त्याच्यामुळे पाण्याचा थेंबही साचत नाही जलयुक्त कामामध्ये. त्याच्या आणि पुन्हा पाणी वापर संस्थांनी जे काही पाण्याची काटकसर करून राष्ट्रीय संपत्तीत वाढ केली पण त्यांनी 15-16चे जे पुरस्कार होते पाणी वापर संस्थेला डिक्लेअर झालेले ते पुरस्कार सुद्धा त्यांनी खंडित केले. हे फक्त मुख्यमंत्री आणि शिवाजी छत्रपतीची जे कर्ज माफीची योजना म्हणतात ते 2.5 वर्षात काहीच केलं नाही त्यांनी माफीचं म्हणजे थोड्याफार लोकांना मिळालेलं आहे. तर आता हे 2 महिन्यात 2.5 महिन्यात मला तरी वाटत नाही की शेतकऱ्यापर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी येईल म्हणून. मुख्यमंत्री म्हणाले ना 40 लाख शेतकऱ्यांची यादी विधिमंडळात आमदारांना दिलेली आहे. आता आम्ही शेतकरी काय पाहणार ते मात्र आमच्या गावाच्या परिस्थितीमध्ये आम्ही आता समजा जिल्हा लेवलला पाहतो तर 1000 शेतकरी येतो जास्तीत जास्त 10-12 गावातले लोकांचे नाव येतात. ठीक आहे. खरं तर आजचा कार्यक्रम हा लांबला. मान्यवरांना बोलण्यास कमी वेळ मिळाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो प्रत्येकाची. पण मुख्यमंत्र्यांचं भाषण खूप महत्वाचं होतं. राज्याचे मुख्यमंत्री मग ते व्यासपीठ कुठलंही असो त्यांच्या सत्ताधारी पक्षाचा असो किंवा इतर सार्वजनिक व्यासपीठ असो तेव्हा जे सरकारी योजनांना उद्देशून बोलतात तेव्हा त्यांचा शब्द हा मोलाचा असतो. मुख्यमंत्र्यांनी 2 गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत ज्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाच्या. एक तर म्हणजे दुष्काळाची मदत असेल किंवा पीक विम्याची मदत असेल ही फेब्रुवारी अखेरपर्यंत केंद्र सरकारची ही त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. आणि दुसरं म्हणजे जी कर्जमाफी योजना आहे जोवर शेवटचा लाभधारक मिळत नाही तोवर ती सुरू राहील म्हणजे निवडणूक काळातही ती सुरू राहील हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकूणच काय तर केंद्र सरकार असू दे राज्य सरकार असू दे पंतप्रधान असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे हे सगळे आता इलेक्शन मोडमध्ये आलेले आहे आणि त्यांची दोघांची सरकार ही रिव्ह्यू मोडमध्ये आलेली आहे. जनतेला सुद्धा त्यांच्याविषयी काही अपेक्षा आहेत आणि त्यांना सुद्धा म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील जनतेच्या अपेक्षा आपण किती पूर्ण केल्या हे सांगावंसं वाटतंय. आणि त्यामुळेच आता जसा काळ हा पुढे सरकत जाईल जशा लोकसभा निवडणुका जवळ येत राहतील तसं राजकीय चर्चा होत राहतील. आपणही ती वेळोवेळी करणार आहोत. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.